दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन महत्त्वाचे त्याच्यातले पार्ट आहेत. एक शिंदे साहेबांचा झालेला सत्कार म्हणून पवार साहेबांवर केलेली टीका आणि पवार साहेब साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून साहित्यिकांवर केलेली टीका, असे मला असं वाटतं दोन पार्ट ते आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरहद नावाची जी संस्था आहे त्यांनी काल हा सत्काराचं नियोजन केलं होतं. साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं. खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले. शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं. स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा. आणि दुसरा पार्ट जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे, मला असं वाटतं का शासनाचा अपमान नाही, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे, मराठी भाषेचा अपमान आहे. आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील, परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना. ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत. त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसूळ आहे.